नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग नंबर 3 मध्ये। आणि आमचा हा आहे क्रबीमधला सेकंड डे आणि आता आम्ही जातोय क्रबी बीचकडे। इथे पाऊस खूप पडत होता त्यामुळे दिवसभर काय आम्ही बाहेर पडलोच नाही, मग संध्याकाळीच बाहेर पडलो। आणि ही जी ब्लू कलरची गाडी दिसते आम्ही त्यातून जातोय। इथे बहुतेक तर लोक ह्यानेच ट्रॅव्हल करतात आणि मजा पण खूप येत होती। आणि आता आम्ही आहोत क्रबी टाउनमध्ये। आमचं हॉटेल आहे क्रबी टाउनपासून थोडंसं लांब, एअरपोर्टच्या जवळ होतं आणि 31st असल्यामुळे हॉटेल्स खूप बुक झालेले होते आणि आमचा ऑन दी स्पॉट प्लॅन झालेला होता, त्यामुळे आम्हाला काही टाउनमध्ये पण नाही हॉटेल मिळालं आणि बीचच्या जवळ पण नाही हॉटेल मिळालं। सो आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, जे असेल ते असेल, काहीतरी करता येईल म्हणून मग आम्ही आउटसाईड आम्ही राहिलो तिथे। आणि मग नंतर हे आहे क्रबी टाउनमधनं बीचकडे जाणारा रोड। खूप सुंदर रोड होता, त्या रोडकडे बघतच राहावं असं वाटत होतं। आणि डोंगर, झाडं, भरपूर झाडं होते, खूप सुंदर दिसत होतं। आणि प्रत्येकाचं असं असतं ना की नवीन कोणती गोष्ट दिसत असेल तर त्याला बघतच राहावं वाटतं। त्यातल्या त्यात जर निसर्गरम्य ठिकाण असेल तर छानच वाटतं। आणि हे आहे, आता आम्ही बीचच्या जवळ आलेलो आहोत, तर गर्दी भरपूर होती, खूप लोक आलेले होते। आम्ही थोडंसं उशिराच निघालेलो होतो, वाटलं सनसेट बघायला नाही मिळणार, पण पोहोचलो वेळेमध्ये। आणि मग आमचा प्लॅनच होता की आम्हाला सनसेटच बघायचा आहे, कारण दिवसभर तर पाऊसच पडत होता, मग काहीच नव्हतं करू शकत। आणि मग आम्हाला आयलंड टूर पण करायचा होता, पण वेदरमुळे आम्ही ठरवलं की नको, नंतर कधीतरी बघता येईल, आत्ता नको म्हणून। आणि इथे बघू शकता सनसेटसाठी किती गर्दी आहे लोकांची। इथे प्रत्येकजण सनसेट एन्जॉय करण्यासाठीच बसलेलं होतं आणि बरेच लोकांनी त्यांचे कॅमेरे सेट करून ठेवले होते सनसेट कॅप्चर करण्यासाठी। आणि आम्ही पण मग इथे व्हिडिओज काढले छोटे छोटे आमचे। हे मी शेखरचा इथे व्हिडिओ काढलेला आहे आणि मग आम्ही फोटोसुद्धा काढले। आणि मग इथे शेखरने माझा एक व्हिडिओ काढला। हा आतापर्यंतचा आम्ही पाहिलेला सगळ्यात सुंदर सनसेट होता आणि बघण्यासारखा आहे। जर तुम्ही कधी थायलंडचा ट्रिप प्लॅन करत असाल तर क्रबी बघण्यासारखं आहे। म्हणजे क्रबीमध्ये जर तुम्ही आयलंड टूर करणार असाल तरच क्रबीमध्ये गेलेलं चांगलं आहे। आणि आता आम्ही तिथनं निघाल्यावरती गर्दी खूप होती, ट्रॅफिक होतं आणि हे बीचच्या जवळच आहे। आणि आम्ही आता जातोय क्रबी टाउनमध्ये। म्हटलं इथे नाईट मार्केट पण होतं, जाऊन बघूयात, तर मग तिकडेच जात होतो। आणि मग आम्ही तेवढं काय नाईट मार्केटमध्ये फिरलो नाही, मग आम्हाला इथनं आमची दुसरी गाडी पकडायची होती, मग त्यामुळे आम्ही इथे थांबलो होते। तर शेखरची मस्ती चालू होती, ही छत्री आम्हाला हॉटेलवाल्यांनी दिली होती की पाऊस पडला तर घेऊन जावं म्हणून। तर मग इथं 31stमुळे लाईटिंग वगैरे केलेली होती, खूप छान होती। आणि आता आम्ही हॉटेलकडे जायला निघालेलो आहोत। आणि ते मे बी क्रिसमसच्या वेळेस डेकोरेशन केलेलं असू शकतं, कारण इथे क्रिसमस ट्री आणि एक मोठं गिफ्टवाली लाईटिंग पण होती। आणि इथेच काउंटडाऊन पण होणार होतं न्यू इयरचं आणि इथं पण भरपूर गर्दी होती। आणि मी इथे अशी बसले होते तर शेखरने माझा व्हिडिओ काढला। तर आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जर तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।